नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्याला एसबीआय बँकेमध्ये जर सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं असेल आणि बँकेवाले जर आपल्याला सेव्हिंग अकाउंट ओपन करून देत नसतील किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला सेव्हिंग अकाउंट बँकेकडून ओपन होत नसेल किंवा एखाद्या वेळेस आपलं गाव बँकेच्या एरियामध्ये येत नाही किंवा दत्तक नाही असे कारण सांगून सुद्धा बँकेवाले आपल्याला अकाउंट ओपन करून देत नाहीत, अशा वेळेस आपण बँकेत न जाता घर बसल्या आपल्या मोबाईलवरून अकाउंट ओपन करू शकतो। त्यासाठी आपल्याला व्हिडिओ केवायसी करायची आणि व्हिडिओ केवायसी करून आपण अकाउंट ओपन करू शकतो। आता यासाठी डॉक्युमेंट फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपले दोनच डॉक्युमेंट लागणार आहेत। दोन डॉक्युमेंटवर आपण घर बसल्या सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतो। मित्रांनो, ते सेव्हिंग अकाउंट ओपन कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून घ्या। व्हिडिओ केवायसी कशी करायची त्याची सुद्धा प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। मित्रांनो, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। चला तर जास्त वेळ न घेता आपण एसबीआय बँकेत कसं अकाउंट ओपन करायचं त्याविषयी माहिती बघूया। मित्रांनो, एसबीआय बँकेमध्ये आपल्याला सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या मोबाईलमध्ये योनो एसबीआय नावाचे ॲप असणं आवश्यक आहे। ती डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरला जायचंय। गुगल प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर सर्च करायचंय योनो एसबीआय। योनो एसबीआय सर्च केल्याच्या नंतर जे ॲप येईल योनो एसबीआयची त्याला इन्स्टॉल करून घ्यायचंय। ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ओपन करायचे आणि परमिशनला अलो करायचे। आता ॲप ओपन झाल्याच्या नंतर आपल्या समोर असा इंटरफेस येईल। यामध्ये डाव्या बाजूला खालच्या साईडला एक ओपन सेव्हिंग अकाउंटचा ऑप्शन आहे, आपल्याला यावर क्लिक करायचंय। ओपन सेव्हिंग अकाउंट वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन आलेले आहेत, विदाउट ब्रांच व्हिजिट आणि त्यानंतर आहे विथ ब्रांच व्हिजिट। तर आपल्याला घर बसल्या अकाउंट ओपन करायचं असेल व्हिडिओ केवायसी द्वारे तर आपण विदाउट ब्रांच व्हिजिट करायचे, नंबर 1 चा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला जर सॅलरी अकाउंट ओपन करायचं असेल तर इथे टिक मार्क करायचे। जर सॅलरी अकाउंट नसेल तर आपण काहीच करायचं नाही, डायरेक्ट सबमिट करायचे। सबमिट केल्याच्या नंतर आता स्टार्ट न्यू ऍप्लिकेशन वर क्लिक करा। त्यानंतर एक टिक मार्क करायचे आणि नेक्स्ट करायचे। त्यानंतर नेक्स्ट करायचे। आता इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आयडी टाकायचा आहे। ईमेल आयडी हा ऑप्शनल आहे। मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकल्याच्या नंतर सबमिट करायचे। आता आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे। ओटीपी टाकल्याच्या नंतर आपल्याला सबमिट करायचे। सबमिट केल्याच्या नंतर आता सर्वात अगोदर आपल्याला आपला एक आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे। आता या ऍप्लिकेशन आयडीला आपल्याला जो आयडी असणार आहे तो आपला मोबाईल नंबर असणार आहे। तर आता आपल्याला इथं एक पासवर्ड टाकायचा आहे। तुम्हाला जो लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही टाकून घ्या। पासवर्ड टाकल्याच्या नंतर तोच पासवर्ड एकदा रिएंटर करायचा आहे। तर त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, एखाद्या वेळेस आपल्याकडून जर पासवर्ड विसरला तर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन इथे एखादा क्वेश्चन निवडायचा आहे। आपण कुठलाही क्वेश्चन निवडू शकतो, त्याला एक सिक्युरिटी आन्सर द्यायचे। ते आन्सर फक्त तुमच्या लक्षात असलं पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचंय। नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक सूचना येईल, ती वाचून घ्यायची आहे की प्लीज कंप्लीट द ऍप्लिकेशन विदिन 2 डेज, म्हणजे 2 दिवसामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन पूर्ण करायचे। तर आता आपल्याला इथं एक डिक्लेरेशन द्यायचं आणि नेक्स्ट करायचे। तर नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला अकाउंट ओपनिंग साठी संपूर्ण 6 स्टेप आहेत, त्या 6 स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्यात। तर आता आपण हे सगळं वाचून घ्यायचंय। त्यानंतर परत इथं आय ऍग्री टू अबोव वर क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचंय। आता यानंतर आपली पहिली स्टेप आहे, आपला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर गेट ओटीपी वर क्लिक करायचं आणि ओटीपी घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करायचंय। सबमिट केल्याच्या नंतर आपलं आधार नंबर टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिक संपूर्ण माहिती येऊन जाईल। आपल्याला नेक्स्ट करायचंय। आता इथं आपला जो ऍड्रेस आहे तो सुद्धा येईल, आपल्याला फक्त
जो राहिलेला ऍड्रेस आहे तो भरायचा आहे. त्यानंतर आपलं गाव जे आहे ते यातून सिलेक्ट करायचंय. आता नेक्स्ट करायचंय. आता इथं आपल्याला दुसरी स्टेप आहे, आपला पॅन कार्ड आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. आपल्याला पॅन नंबर एंटर करायचा आहे. पॅन नंबर टाकून घ्या. पॅन नंबर टाकल्यानंतर आपल्या आधारवरचा फोटो येईल. आता तिसरी स्टेप आहे, आपलं एज्युकेशन विचारलेलं आहे, तर आपलं जे काही एज्युकेशन असेल ते आपण इथं निवडायचंय. त्यानंतर मॅरिटल स्टेटस म्हणजे आपण विवाहित आहात का अविवाहित इथं निवडायचंय. मॅरिड असाल तर मॅरिड निवडा. आता परत आपल्याला ऍडिशनल डिटेल्स मध्ये बर्थ प्लेस विचारलेला आहे, तर आपलं जे जन्म ठिकाण आहे ते आपल्याला इथे टाकायचंय. जन्म ठिकाण टाकायचंय. त्यानंतर वडिलाचं नाव टाकायचंय. वडिलाचं पहिलं आणि शेवटचं म्हणजे पहिलं आणि आडनाव टाकायचंय. त्यानंतर आईचं सुद्धा तसंच नाव टाकायचंय. त्यानंतर स्पॉस म्हणजेच पतीचं किंवा पत्नीचं नाव टाकायचंय. ही माहिती भरल्याच्या नंतर नेक्स्ट करायचंय. त्यानंतर आपला व्यवसाय विचारलेला आहे की आपण व्यवसाय काय करतो. जर आपण एखादी नोकरी करत असेल तर आपल्याला इथे सर्व्हिस निवडायचंय, किंवा मग ऑदर असेल तर ऑदर जे काही असेल ते. हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफ, किंवा स्टुडंट असेल तर स्टुडंट आपण लिहायचं. त्यानंतर आपलं आपलं वार्षिक उत्पन्न जे असतं अॅन्युअल इन्कम ते इथं टाकायचंय अंदाजे. आता सोर्स ऑफ फंड टाकायचं इथं, म्हणजे उत्पन्नाचं साधन टाकायचं की आपल्याला उत्पन्न कशापासून मिळतं. तर आपण इथं ऍग्रिकल्चर किंवा आपलं जे काही उत्पन्न असेल ते टाकू शकतो. त्यानंतरचं आहे आपल्याला आपला धर्म विचारलेला आहे, रिलिजियन, तर आपण इथं धर्म निवडायचा आहे. त्यानंतर आपली कॅटेगरी निवडायची आहे. आता त्यानंतर नॉमिनी नेम टाकायचे. आता नॉमिनी नेम टाकत असताना पती पत्नी किंवा मुलगा किंवा मुलगी यांचं नाव टाकायचं आपल्याला. तर नॉमिनी नेम टाकायचंय. त्याचं जे काही रिलेशनशिप असेल ते टाकायचंय. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची नॉमिनीची. ही माहिती भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं नेक्स्ट करायचंय. नॉमिनी डिटेल टाकल्याच्या नंतर नेक्स्ट करायचंय. आता नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला ऍड्रेस विचारलेला आहे. ऍड्रेस आपण आधार कार्डवर जो आहे तसाच टाकायचा आहे. ऍड्रेसची पहिली लाईन, त्यानंतर ऍड्रेसची दुसरी लाईन टाकायची. त्यानंतर जो आपला पिन कोड आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे, कारण आपण जो पिन कोड टाकतो त्यावरच आपली ब्रँच येत असते. त्यामुळे पिन कोड व्यवस्थित टाकायचा आणि नेक्स्ट करायचे. आता पाचवी स्टेप आपल्याला विचारलेली आहे, आपली जी ब्रँच आहे ती ब्रँच निवडायची आपल्याला. आता आपण जो पिन कोड टाकलेला आहे त्या पिन कोड मधीलच ब्रँच आपल्याला इथे सिलेक्ट करायला ऑप्शन येईल. तर आपण आपली ब्रँच निवडायची आणि नेक्स्ट करायचा आहे. आता जर आपल्या ब्रँचचा ऍड्रेस एडिट करायचा असेल तर करायचंय, पण आपल्याला त्याला काहीच करायचं नाही, त्यामुळे आपण नेक्स्ट करायचंय. तर नेक्स्ट केल्याच्या नंतर टर्म अँड कंडिशन आपल्याला रीड करायच्यात. आपण ह्या संपूर्ण टर्म अँड कंडिशन रीड करायच्यात. टर्म अँड कंडिशन रीड केल्याशिवाय आपल्याला समोर जाता येणार नाहीये. त्यानंतर आपल्याला ऍग्री टिक मार्क करायचे आणि नेक्स्ट वर क्लिक करायचे. आता नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला इथं एंटर करायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे. आता नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या जे काही आपलं डेबिट कार्ड असतं ते निवडायचंय. तर आपण इथं डोमेस्टिक निवडायचंय. डोमेस्टिक निवडल्यानंतर आपल्याला परत एकदा कार्डचा ऑप्शन येईल. आपल्याला रुपे कार्ड पाहिजे का मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड पाहिजे, तर आपण इथं जे आहे ते ठेवायचंय किंवा तुम्हाला जे पाहिजे ते निवडू शकता. आता त्यानंतर आहे नेक्स्ट वर क्लिक करायचे. तर नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक टोकन नंबर येईल. हा टोकन नंबर आपण नोट करून ठेवायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, कारण व्हिडिओ केवायसी करण्यासाठी आपल्याला हा टोकन नंबर आवश्यक असतो. तर आता आपल्याला इथं काही माहिती दिलेली आहे ती आपण बघायची. की आपल्याला टोकन नंबर हा 3 दिवस व्हॅलिड असतो. त्यानंतर आपल्याला हा जो व्हिडिओ कॉल आहे हा 5 दिवसाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर त्यानंतर परत एकदा आपल्याला टर्म अँड कंडिशन वर क्लिक करायचं आणि नेक्स्ट वर क्लिक करायचंय.
आता आपली जी व्हिडिओ केवायसी ची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. आपण आता व्हिडिओ केवायसी करण्यासाठी आपल्याकडे काय असणं आवश्यक आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला व्हिडिओ केवायसी करायची, तर आपण जिथं व्हिडिओ केवायसी करू तिथं आजूबाजूला कुठलाही आवाज येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला, किंवा आपल्या आजूबाजूला कोणीही नसलं पाहिजे. एकांतात व्हिडिओ केवायसी करायची. त्यानंतर आपल्याकडे एक A4 साईजचं आपलं जे झेरॉक्सचं पेज असतं, दोन्ही साईडनं कोरं पेज पाहिजे. त्यानंतर आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपल्या सोबत असलं पाहिजे. एवढे 3 डॉक्युमेंट आपल्या सोबत असले पाहिजेत. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कोरं पेज आणि एक पेन, आणि कुठलाही गोंगाट किंवा आवाज येणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ केवायसी करण्यासाठी नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्याच्या नंतर इथं आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्यात. आपलं ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्या सोबत ठेवायचे. इथं झेरॉक्स चालणार नाही, त्यामुळं ओरिजिनलच लागणार आहे. त्यानंतर आहे आपला मायक्रोफोन, लोकेशन आणि जीपीएस जे असतं त्याला आपल्याला इथं इनेबल ठेवायचंय व्हिडिओ केवायसी करताना. आता इथं आपल्याला ऑप्शन आलेला आहे स्टार्ट व्हिडिओ केवायसीचा, तर आपण आता व्हिडिओ केवायसी करणार आहोत. आता आपल्याला स्टार्ट व्हिडिओ कॉलला क्लिक करायचंय. आता यानंतर आपला व्हिडिओ कॉल सुरू होणार आहे. तर आता आपल्याला इथं लोकेशन विचारलेलं आहे, तर आपल्याला इथं अलो करायचंय. आता आपल्याकडून हे बॅक आलेलं आहे. व्हिडिओ केवायसी करताना एखाद्या वेळेस जर काही प्रॉब्लेम आला किंवा बॅक आला असेल तर आपल्याला परत काय करायचंय, परत एकदा ओपन सेव्हिंग अकाउंट वर जायचंय. त्यानंतर इथं आपण जे निवडलेला आहे ऑप्शन विदाउट व्हिजिट ब्रँच, तर तो ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि आता इथं आपल्याला स्टार्ट ऍप्लिकेशन करायचं नाहीये, तर रिझ्यूम ऍप्लिकेशन करायचंय. रिझ्यूम ऍप्लिकेशन केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपण जो ऍप्लिकेशन पासवर्ड टाकला होता तो आपण इथे टाकायचा आहे आणि परत एकदा रिझ्यूम करायचे. हे बघा, अशा प्रकारे रिझ्यूम केल्याच्या नंतर परत आपण व्हिडिओ केवायसीच्या स्टेजला आलेलो आहे. आपला टोकन नंबर आपल्याला दिसेल. तर त्यानंतर परत आपल्याला तीच प्रोसेस करायची, नेक्स्ट करायचंय. परत एकदा त्या सूचना आलेल्या आहेत. आता स्टार्ट व्हिडिओ कॉलवर क्लिक करायचे. आता आपण डायरेक्ट व्हिडिओ कॉल सुरू होणार आहे. तर आता आपल्याला व्हिडिओ कॉल करण्यासाठी जी वेबसाईट आहे त्याच्यावर रिडायरेक्ट केलं जातं आणि स्टार्ट जर्नीवर क्लिक करायचे. आता इथं आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या वाचायच्यात. सुरुवातीला आपण बघू शकता आपल्याला एक पॅन कार्ड, व्हाईट पेपर आणि पेन एवढं सांगितलेलं आहे आणि खाली ऑप्शन आहे आय एम रेडीचा. त्या आय एम रेडीवर क्लिक केल्याच्या नंतर आपली केवायसी सुरू होणार आहे. आता इथं आपल्या समोर कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन आलेलं आहे. आता याला अलो परमिशन करायचे. अलो केल्याच्या नंतर आपल्या समोर सुरू होईल, ऑटोमॅटिक परमिशन घेतल्या जाईल.